इंजरा पिंजरा रे. मम्मा, अगं मी आत्ताच वीरचा मोबाईल चेक करत होते आणि त्यात आनंदीचे फोटो पाहता पाहता माझ्या आणि तात्याच्या भांडणाचे रेकॉर्डिंग्स होते. काय? अगं मम्मा, एवढंच नाही, अशी बरीचशी रेकॉर्डिंग्स आहे त्याच्यामध्ये. मी डिलीट करू की नको याच्यासाठी फोन केला होता मी तुला. आधी तो फोन होता तिथे ठेवून दे आणि काहीही डिलीट करू नकोस. आधी बघूया तर तो या सगळ्याचा कसा वापर करतोय. माझा अंदाज बरोबर असला तर ही सगळी त्याची डिव्होर्सची तयारी चालली. काय? नोकर चाकरांनी पायरी ओळखून वागावं. पूजेचा मान खानदानी असतो. मॅम, पूजेसाठी नव्हते चालले, तुमच्याच पूजेचं ताट. बस. आणि काय ग, तू अजून इथे काय करतेस? हा, काल मोठ्या बढाया मारत होतीस, मी निघून जाणार आहे, मला इथे राहायचंच नाहीये. मग थांबलीस का? का सकाळ झाल्यावरती विसरलीस सगळं? तो सुंदर, त्याला सुद्धा बरोबर घेऊन जा. पुष्कळ झाला वाड्याचा फुकटचा पाहुणचार. तो गेलाय वाडा सोडून. चांगलंच झालं. पण तू इथे काय आहेस? का तुला ठेवून गेलाय वाड्याची रखवालदारी करायला? थोडा जरी स्वाभिमान असेल ना तर निघून जाशील इथून. आणि काळजी करू नकोस, कुठल्या तरी फळावरती जा आणि बैठकीची लावणी सुरू कर. नाहीतरी पुरुषांना भुलवण्याचं कसब आहेच तुझ्या. पंढरी, आनंदीला फोन दे ना जरा. ती गेलीये बाहेर आणि तिच्याशी बोलायला चाल आणि स्वतः शिव्या खा ना. चालतील, तिच्या शिव्याही चालतील मला. निदान त्यानिमित्ताने माझ्याशी बोलेल तरी ना ती. दे तिला. अहो, ती बाहेर गेलीये म्हणजे देवळात गेलीये. ती डोकं शांत करायला गेलीये. हा, मला वाटतं मच्छिंद्र साहेब, या विलचं एकदा सगळ्यांच्या समोर वाचन व्हावं. म्हणजे काय आहे, कोणाच्याही मनात उगाचच शंका नको, नाही का? नक्कीच. माझ्या मनात नेमकं काय ते सगळ्यांना कळलंच पाहिजे. गोरख, मला वाटतं तू सगळ्यांना बोलवून आणावंस. हेगडे साहेब सगळ्यांसमोरच या मृत्यूपत्राचं वाचन करतील. चालेल. प्रायश्चित करायचं मला आनंदी. म्हणजे अरे तू तू काय करतोस? लहानपणी आई म्हणायची की काही चुकलं मागलं तर समोरच्याच्या पाया पडून मोकळं व्हायचं, माफी मागायची. अरे पण लहानपणी ना, आता तू मोठा झालाय. तू लय भारी आहेस आनंदी. आणि नारायणी वहिनी तुझी सावत्र बहीण आहे ना? दादानी सांगितलं तसं. वकिलांनी स्पष्टपणे सांगितलंय की वीर त्या रेकॉर्डिंगचा उपयोग पुरावा म्हणून कोर्टात करू शकणार नाही. पण एखाद्या हुशार वकिलासाठी तो भांडायला मुद्दा असू शकतो. मग आपण एक काम करू, ते रेकॉर्डिंग डिलीट करून टाकूया. नाही, तसं केलं तर वीरला सुगावा लागेल आणि तसं होऊ द्यायचं नाहीये. त्याच्याशी इतकं चांगलं वाग की तुझ्या चांगुलपणाचा त्याला त्रास व्हायला लागला पाहिजे. त्या त्रासातून त्याची चिडचिड होईल आणि मग तो तुझ्याशी वाईट वागायला लागेल आणि तो वाईट वागायला लागला ना की ते तू रेकॉर्ड कर. मग पण या सगळ्यात आम्ही दूर होऊ. बच्चा, संसार मोडण्यापेक्षा संसार टिकवण्यावर कायदा जास्त विश्वास ठेवतो. जोपर्यंत तुझ्याकडून वीरला डिव्होर्स मिळत नाही तोपर्यंत तो त्या पोरीशी लग्न करू शकत नाही. अक्कासाहेब, बाहेर हेगडे वकील आलेत. त्यासाठी गोरखदादांनी तुम्हाला मोठ्या साहेबांच्या खोलीत बोलवलंय. तुझा